नमस्कार. KTV मराठीच्या कोकण वार्तामध्ये आपले स्वागत. प्रथम एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. शकील सावंत यांनी रत्नागिरी इथं सुरू केलेल्या सावंत पॅलेस हॉटेलमुळे पर्यटनाला चालना मिळेल. पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास. सुमारे 40 वर्षांपूर्वी पाहिलेलं स्वप्न आज सावंत पॅलेस हॉटेलमुळे साकार झालं, याबद्दल आपण धन्य झालो. संचालक शकील सावंत यांनी व्यक्त केले भावनिक मत. चिपळूण बहादूर शेख नाका इथं पडलेल्या पुलाच्या कामाची तज्ञांकडून चौकशी करण्यात येणार. पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी दिलं आश्वासन. आणि अखेर रत्नागिरी येथील TRP इथं सावंत पॅलेस हॉटेल 15 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर झालं सुरू. अनेकांनी केला शकील सावंत यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव. यानंतरच्या बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे मां पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे मां पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी मां के पास. आणि आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. शकील सावंत यांनी रत्नागिरी इथं सुरू केलेल्या सावंत पॅलेस हॉटेलमुळे पर्यटनाला चालना मिळेल असा विश्वास उद्योग मंत्री नामदार उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे. चक्क या हॉटेलला उद्योग मंत्र्यांनी भेट दिली, आपण पाहणी केली. पाहणी केल्यानंतर आपली भावना काय झाली हे संपूर्ण भाग बाहेरून बघितल्यानंतर खरोखरच अशा पद्धतीचं हॉटेल एक अतिशय सुंदर असू शकतं याची कल्पना मला पूर्ण हॉटेल बघितल्यानंतर आली. मोठ्या शहरामध्ये जसं हॉटेल नाही तसं हॉटेल आज माझ्या रत्नागिरीमध्ये होतं आहे आणि यांच्या माध्यमातून होतं आहे. त्यासाठी आम्ही सगळेच समाधानी आहोत आणि त्यांचा देखील या उद्योगामध्ये उत्कर्ष हो ही त्यांना मी सदिच्छा व्यक्त करतो. कोकण नव्हे तर किंवा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असे मोठे उद्योग येण्यासाठी आपले प्रयत्न चालू आहेत, नो डाऊट. अजून आपली काय संकल्पना आहे बाबतीत उद्योग येण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात विशेषतः? उद्योग आणण्यासाठी उद्योगमंत्री म्हणून मी प्रयत्न करतोय, परंतु आजचा जो सोहळा आहे किंवा आजचं जे हॉटेलचं उद्घाटन आहे हे माझ्या दृष्टीनं पर्यटनासाठी फार मोठ्या पद्धतीनं उपयुक्त आहे. कारण मला आठवते की 27-28 तारखेला आमच्याच डिपार्टमेंटची एक कॉन्फरन्स होती आणि आमचे सगळे IAS ऑफिसर रत्नागिरीमध्ये हॉटेल कुठचं बुक करायचं या चिंतेमध्ये होते. आज आम्ही हॉटेलला आलो आणि इथं फोन करून सांगितले की आमची 27-28ची कॉन्फरन्स ही या हॉटेलमध्ये आपण घ्यावी. याचा अर्थ हे हॉटेल बघितल्यानंतर अतिशय स्वच्छ सुंदर असल्यामुळं अनेक पर्यटक, अनेक कंपनीचे लोक, अनेक शासनाचे कार्यक्रम या ठिकाणी होतील याची मला पूर्ण TRP इथं सावंत पॅलेस या राजेशाही हॉटेलचं उद्योग मंत्री नामदार उदय सामंत, उद्योजक अण्णा सामंत आदी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं.
सावंत पॅलेसची प्रतिकृती आणि प्रवेशद्वारासमोरच छत्रपती शिवाजी महाराजांची तस्वीर पाहून आनंद झाला असल्याचं मत पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी व्यक्त केलं. रत्नागिरी येथे 3 स्टार म्हणा 5 स्टार हॉटेल सुरू होते, आपण आताच पाहिलंय. नेमकी आपली भावना काय? सुरुवातीलाच मी सावंत बंधूंना मनापासून धन्यवाद देतो, कारण जी आवश्यकता रत्नागिरी शहरासाठी होती त्या एका चांगल्या हॉटेलचं उद्घाटन या ठिकाणी होणार आहे. आणि मी स्वतः आता हे हॉटेल बघितले की अतिशय सुंदर पद्धतीनं रेखीव पद्धतीनं या हॉटेलची रचना करण्यात आलेली आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की पर्यटक खास या हॉटेलला भेट देण्यासाठी रत्नागिरीमध्ये येतील. आणि रत्नागिरीमध्ये मोठ्या हॉटेलची जी उणीव होती ती सावंतांनी पूर्ण केली, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून कौतुक करतो. आणि सगळ्यात आनंदाचा आणि अभिमानाचा भाग जो मला वाटला तो म्हणजे हॉटेलमध्ये आल्यानंतर ज्या महाराष्ट्राच्या निर्मितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो हा एंट्रन्सलाच त्यांनी लावलेला आहे. आणि म्हणून मी खरं तर मनापासून त्यांचं कौतुक करतो. आणि ज्या पद्धतीनं या हॉटेलची रचना केलेली आहे हे कौतुकास्पद आहे. आणि अतिशय सुंदर हॉटेल त्यांनी माझ्या मतदारसंघामध्ये रत्नागिरी शहरामध्ये बनवलं, त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो. पालकमंत्री नामदार उदय सामंत यांचा सावंत पॅलेसचे मुख्य संचालक शकील सावंत, त्यांचे चिरंजीव आणि इतर नातेवाईकांनी सत्कार केला. उद्योगमंत्री तथा पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी सावंत पॅलेस हॉटेलची अगदी बारकाईनं पाहणी केली आणि शकील सावंत यांचं कौतुक करत रत्नागिरी इथं नवीन उद्योग सुरू झाल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. उद्योजक रवींद्र उर्फ अण्णा सामंत, स्वरूपा सामंत, दैनिक रत्नागिरी टाइम्सच्या संचालिका उर्मिलाताई घोसाळकर, माजी नगरसेवक राजन शेटे आदींनी सावंत पॅलेस हॉटेलची पाहणी केली. उद्योजक अण्णा सामंत यांनी आपलं मनोगत व्यक्त करताना शकील सावंत यांच्या धाडसाचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. आज शकीलबाई सावंत यांच्या हॉटेलच्या उद्घाटन प्रसंगी आपण उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी, खरंच शकीलबाईंचं कौतुक एवढ्यासाठीच केलं पाहिजे की एवढं मोठं इन्व्हेस्टमेंट करून अजून बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी व्हायच्या आहेत, अशा ठिकाणी त्यांनी धाडस केलेलं आहे. आणि त्या धाडसाचं फळ नक्कीच 100% त्याला मिळेल
अशी मला खात्री आहे. शकीलबाई, तुमचे जरी खिसे खाली झाले असते ते लवकरात लवकर ते भरतील. कारण एकंदर या हॉटेलची सिच्युएशन आणि प्लॅन आणि सगळ्या इतर व्यवस्था बघून रचना बघून एवढी 100% खात्री आहे की माणसं आपण म्हणून या ठिकाणी बोलली जाते. आणि जे जे सहकार्य आमच्याकडून जी माउथ पब्लिसिटी म्हणतात ते आमच्याकडून सुद्धा प्रत्येक आमचे दोस्त असतील, आमच्या कुटुंबातील माणसं असतील, या लोकांना सुद्धा आम्ही करूच. त्याप्रमाणे आमचे दोस्त मंडळी सुद्धा करतील. आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. तुमचं धाडस असंच राहो. आणखी एक तुमची इच्छा आहे हॉस्पिटल बांधण्याची, ती सुद्धा लवकरात लवकर पुरी होईल याची सुद्धा मी ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्घाटनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले उद्योजक अण्णा सामंत, सौ स्वरूपा सामंत, उर्मिलाताई घोसाळकर, जया सामंत, राजन शेटे, KTVचे संचालक रज्जाक काझी, युवा उद्योजक विराज घोसाळकर आदींचं शकील सावंत यांनी स्वागत केलं. तर रत्नागिरीकरांच्या वतीनं अण्णा सामंत यांनी सावंत पॅलेसचे मालक शकील सावंत यांचा सत्कार केला. उर्मिलाताई घोसाळकर यांनी आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त केलं. सर्व रसिकांना मी रसिकच म्हणेन, सर्वांना माझा मानाचा मुजरा. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना नमस्कार करून माझे 2 शब्द बोलते. हे हॉटेल बघून मला तर असं अजुबा वाटला की कुठेतरी आपण स्वर्गात तर नाही ना, असं इतकं हे सुंदर रूप बघून दुबईची मला आठवण झाली. त्याच लेवलमध्ये हे हॉटेल आहे. इंटरनॅशनल पर्यटक इथे नक्कीच येतील. शकील सावंत आणि परिवार यांना मी शुभेच्छा देते. मी आशा व्यक्त करते हे जे पर्यटनासाठी आमदार आपले उदयजी सामंत मंत्री साहेब इथे प्रयत्न करतायत, उद्योगमंत्री, आणि त्यांच्या दृष्टिकोनातून हे नंबर 1चं हॉटेल इथे आहे असं मला वाटतं. आणि थोडक्यात जाताना असं म्हणते की रत्नागिरीची शान हे एकमेव कोकणातलं असं हॉटेल असेल आणि भरपूर असं प्रसिद्धी या हॉटेलला मिळेल. प्रसिद्धी देण्याचं काम माझे मिस्टर उल्हासराव नक्कीच करतील याची मी आशा व्यक्त करते आणि सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. सावंत परिवारांना माझ्या परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. KTV न्यूज चॅनलचे वृत्त संपादक तथा वरिष्ठ पत्रकार अलिमिया काझी यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. आज या ठिकाणी अनेक माझ्या समोर नामवंत चेहरे आहेत, पण सगळ्यांना व्यासपीठावर बोलणे शक्य होणार नाही, म्हणून आपण काही प्रतिनिधिक चेहरे या ठिकाणी बोललेले आहेत. आपण त्यांचा शकीलबाईंच्या हस्ते सन्मान आणि सत्कार करणार आहोत. मित्रांनो, मी तुम्हाला एकदा सर्व विनंती करतो की आपण सर्वांनी एकदा आज उद्या परवा सहकुटुंब सहपरिवार या हॉटेलमध्ये यावं, हॉटेलचा आस्वाद घ्यावा, हॉटेलमध्ये एक दिवस वाटला तर राहावं, खानपान करावं आणि आपण शकीलबाईंना आपण सर्वांनी साथ द्यायला पाहिजे. मित्रांनो, आता आपण या ठिकाणी जास्ती काय आपला वेळ घेणार नाही, कारण कालच आज सामंत साहेबांना कॅबिनेट मीटिंग असल्यामुळे ते आज येऊ शकले नाही. त्यांनी आदल्या दिवशी या
वास्तूचा शुभारंभ केलेला आहे आणि ज्या वास्तूचा एखाद्या ज्या दुकान उद्घाटन कारखाना ज्यांच्या सामान बंधूंच्या हस्ते उद्घाटन होते त्यांना यश नक्की येते शकील भाई. त्याच्यामुळे आपण निर्धार ठेवा की तुमच्या ह्या हॉटेलचं उद्घाटन उदय सामंत आणि त्यांचे पिताश्री रवींद्र अण्णासाहेबांनी केलेले आहे. आमदार शेखर निकम, KTVचे संचालक रज्जाक काजी, शिरगाव ग्रामपंचायत सरपंच फरीदा काजी, अमजद शेख, सना शेख, जिशान काजी यांच्यासह विविध पक्षाचे नेते, उद्योजक, व्यापारी, डॉक्टर्स, वकील, इंजिनियर आणि रत्नागिरीकरांनी शकील सावंत यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. आणि आता पाहूया उद्योजक शकील सावंत यांनी रत्नागिरी येथील TRP इथं सुरू केलेल्या सावंत पॅलेस या राजेशाही 3 स्टार हॉटेलची एक झलक खास KTVच्या दर्शकांसाठी. सावंत पॅलेस हॉटेलमध्ये 40 VIP रूमसह रेस्टॉरंट, स्विमिंग पूल, हॉटेल, बँक्वेट, सहर कॅफे, सावंत डिपार्टमेंटल स्टोअर इत्यादी अनेक प्रकारच्या राजेशाही सुविधा उपलब्ध असल्यानं त्याचा लाभ घेऊन मला सहकार्य करावं असं आवाहन शकील सावंत यांनी केलं आणि सावंत पॅलेस हॉटेलच्या रूपात आज आपलं स्वप्न पूर्ण होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. शकील भाई, आज आपण रत्ननगरीमध्ये हॉटेल सुरू केलेलं आहे. एक उद्योजक आता आपण झालात, नेमकी आपली भावना काय ह्या मागची? माझी भावना अशी होती की हे एक मोठं स्वप्न होतं माझं आणि हे स्वप्न पुरं करायला मी 14 वर्ष घेतली. 14 वर्ष घेतली मी हे स्वप्न पुरं करायला. उद्याचा जो दिवस आहे माझा तो लय मोठा दिवस आहे. सर्वांची प्रार्थना पाहिजे की हे चांगलं चालू आणि लोकांना ॲप्रिशिएट करू. अचानक हॉटेलमध्ये उतरण्यामागची आपली पार्श्वभूमी काय? हे 1960 आणि 70च्या मध्ये आमच्या आजोबांचं हॉटेल होतं बाजारपेठ रत्नागिरीमध्ये आणि ते एक भाड्याचं होतं. ते चालवायचे 4.5 वर्ष चालवले त्यांना. त्याच्यानंतर त्या मालकाने सांगितलं खाली करा. तर कधीपासून आमच्या घरात एक चर्चा जायची, आमचं एक हॉटेल असतं. अच्छा. ते ऐकून लक्षात माझ्या यायचं की नाही आपल्याला एक दिवस एक हॉटेल बनवायचं आहे आणि ते मी एक रत्नागिरीची शान बनवायची. एक 5 स्टारच्या धर्तीवर आपण हे हॉटेल सुरू केले. नेमक्या हॉटेलमध्ये काय काय सुविधा आहेत? त्याच्यामध्ये सुविधा अशी आहेत की 34 रूम आहेत, कॉन्फरन्स हॉल आहे, बँक्वेट हॉल आहे, रेस्टॉरंट आहे, सहर कॅफे आहे फॉर व्हेज
आणि साऊंड डिपार्टमेंट स्टोअर आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला कपडे आणि गिफ्ट आयटम मिळतात. रत्नागिरीमध्ये हॉटेल सुरू होणं एवढं मोठं धाडस नाही आपलं. हो, धाडस आहे. हां, मग ते भीती नाही वाटली थोडी? नाही वाटली. हां, मग अजिबात नाही वाटली. बॉर्न अँड ब्रॉट अप इथं आहे आणि असं मला वाटलं काहीतरी करायचं आहे आणि करणार आणि याच्या पुढे पण करणार. RK डिजिटल केबल आणि KTV परिवारातर्फे सावंत पॅलेसचे मालक शकील सावंत आणि त्यांच्या कुटुंबियांना मनःपूर्वक शुभेच्छा. चिपळूण बहादूर शेख नाका इथं घडलेल्या पुलाच्या कामाची तज्ज्ञांकडून चौकशी करण्यात येईल असं आश्वासन पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी दिलं आहे. चर्चा केली. तांत्रिक अडचणीमुळं हा ब्रिज पडला अशा पद्धतीची प्राथमिक माहिती त्यांच्याकडनं देखील केली आहे. याच्यासाठी 3 तज्ज्ञांची समिती देखील केली. त्याच्यामध्ये एक सिन्हा नावाचे आहेत जे IITचे इंजिनियर आहेत, दुसरे गुप्ता म्हणून आहे आणि दुसरे हेगडे म्हणून आहे. या 3 लोकांची समिती जी आहे ती याचा सगळा प्रकार जो घडलेला आहे ते बघेल, शहानिशा करेल. कशामुळं हा नक्की ब्रिज पडला आहे तर कशामुळं हा सगळा प्रकार घडलेला आहे त्या संदर्भात चौकशी करून ते अहवाल देतील आणि त्याच्यामध्ये नक्की कोण गिल्टी होतं, कोणाची चूक होती, कोणाचं बरोबर होतं हे सगळं त्याच्यामध्ये आपल्याला निष्पन्न होईल आणि त्याच्यात अहवालातनं जे काय बाहेर येईल त्याच्यानंतर कोणाची चूक होते हे साबित झाल्यानंतर त्याच्यावर कारवाई देखील आपण करू. परंतु सध्या चुकवूनकरांना या संपूर्ण प्रकाराचा त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना मी मुख्य अभियंत्यांना दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये 10 तारखेपर्यंत सर्व्हिस रोडचं कॉन्क्रिटिंग पूर्ण झालं पाहिजे असे देखील मी निर्देश आणि सूचना दिलेल्या आहेत. काल देखील रवींद्र चव्हाण साहेब या ठिकाणी येऊन गेले. आमची सगळ्यांची गडकरी साहेबांची देखील चर्चा झालेली आहे आणि ब्रिजचं काम चालू राहील. परंतु असलेले सर्व्हिस रोड हे आहेत त्याच्यापेक्षा जरा रुंद करून लोकांच्या रहदारीसाठी खुले केले पाहिजेत अशा मी सूचना दिलेल्या आणि त्यांनी ते मान्य केलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की लवकरात लवकर आजपासूनच काम सुरू होईल. 30 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ते मजबूत आहे की नाही हे बघण्यासाठी स्टॅच्यूट ऑडिट केलं जातं. परंतु हा पूल जो पडलेला आहे तो कशामुळं पडला आहे याच्यासाठी स्वतः मुख्य अभियंत्यांनी सांगितले की आम्ही समिती तयार केली. त्या समितीचा अहवाल 15 दिवसात 30 दिवसामध्ये येईल. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये कोण दोषी असतील त्यांच्यावर कारवाई होईल. 2 दिवसापूर्वी रत्नागिरी जिल्ह्याच्या चिपळूण बहादूर शेख नाका येथील पुलाचा काही भाग कोसळल्यानं एकच खळबळ माजली होती. पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी दुसऱ्याच दिवशी घटनास्थळी जाऊन अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण बहादूर शेख नाका इथं उभारण्यात आलेल्या पुलाचा काही भाग कोसळल्यानं बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, पालकमंत्री नामदार उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव, आमदार शेखर निकम आदींनी पाहणी केली.
बहादूर शेख नाका इथं निर्माणाधीन पुलाचा भाग कोसळल्यानं आता सर्वच पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं पाहिजे असं उघडपणे बोललं जाऊ लागलं आहे. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. शकील सावंत यांनी रत्नागिरी इथं सुरू केलेल्या सावंत पॅलेस हॉटेलमुळे पर्यटनाला चालना मिळेल. पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास. सुमारे 40 वर्षांपूर्वी पाहिलेलं स्वप्न आज सावंत पॅलेस हॉटेलमुळे साकार झालं, याबद्दल आपण धन्य झालो. संचालक शकील सावंत यांनी व्यक्त केले भावनिक मत. चिपळूण बहादूर शेख नाका इथं पडलेल्या पुलाच्या कामाची तज्ञांकडून चौकशी करण्यात येणार. पालकमंत्री नामदार उदय सामंत यांनी दिलं आश्वासन. आणि अखेर रत्नागिरी येथील TRP इथं सावंत पॅलेस हॉटेल 15 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर झालं सुरू. अनेकांनी केला शकील सावंत यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव. याबरोबरच आजचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.